नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे जी आमच्या घरी वीकेंडला बऱ्याचदा बनवली जाते। मग चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी 4 माणसाच्या हिशोबाने इथे बटाटे उकडत घातलेले आहेत। या रेसिपीसाठी लागणारे साहित्य म्हणजे टोमॅटो केचप, चीज, बटर, शेंगदाणा, कोथिंबीर, पुदिना, जिरं, लिंबू, आलं, थोडी साखर आणि चवीसाठी मीठ। रेसिपीमधला महत्त्वाचा भाग म्हणजे हिरवी चटणी। आता आपण सँडविच करायला घेऊया। पहिला आपण ब्रेडची स्लाइस घ्यायची। स्लाइसवर टोमॅटो केचप लावून पसरून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण बनवलेली हिरवी चटणी आहे ती लावून घ्यायची। हिरवी चटणी लावून घेतल्यानंतर त्याच्यावर चीज क्यूब्स टाकायचे, बारीक बारीक क्यूब्स केलेले। ते झाल्यानंतर त्याच्यावरती उकडलेल्या बटाटाची स्लाइस करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे। ते घालून घेतल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकल्यानंतर हळद घालून घ्यायची। हळद घालून घ्यायची। आता बटाट्यानंतर चीज स्लाइस परत घालून घ्यायच्या। नंतर दुसरा ब्रेड घेऊन ब्रेडची स्लाइस घेऊन त्याच्यावर टोमॅटो केचप पसरून घ्यायचं थोडं आणि परत थोडी चटणी लावून घ्यायची त्याच्यावरती। ती लावून झाल्यानंतर आपण तो ब्रेड त्या सँडविच झालेल्या वरती उलटा झाकून घ्यायचं। झाकून झालं की मग ते तवा आपण गरम करायला ठेवला होता त्या तव्यावर आता आपण हे सँडविच दोन्ही बाजूने कुरकुरीत भाजून घ्यायचं आणि दोन्ही कट करून घ्यायचं। अशा प्रकारे आपलं सँडविचची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा। जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक्यू एव्हरीवन।